श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 12 जुलै आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. कदाचित आपणास अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळून देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकू शकतात. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकतात. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप करतील. प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. काहीतरी विशेष तुमचा प्रिय व्यक्ती आज तुम्हाला डोळ्यांनी सांगणार आहे. तसंच तुमचा जोडीदार आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. व्यवसायात, धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होऊन जाईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी अवश्य घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकतात. पुढील रास आहे मिथुन रास. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळून देऊ नका, अन्यथा गंभीर संकटात तुम्ही अडकू शकतात. तसंच तुम्हाला मोकळा वेळ घरच्या सुशोभीकरणासाठी मिळणार आहे आणि त्यामुळे भरपूर खर्च तुम्ही करणार आहात. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक देखील होईल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमची प्रिय व्यक्तीशी संबंध हे दुरावू शकतात आणि शांतता देखील भंग होऊ शकते. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देऊन जाईल. आज तुम्हाला जवळ रिकामा वेळ असणार आहे आणि या वेळेचा तुम्ही ध्यान आणि योगा करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव नक्कीच होणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहे, आज त्यांना कुठून तरी धनप्राप्ती होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या ह्या दूर होऊ शकतात. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी आणि बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरून ठोकणे टाळायचे आहे. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. तसंच कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. आज दिवस चांगला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा जोडीदार तुमचा मूड ऑफ करताना दिसून येणार आहे किंवा त्यांच्या तोंडातून चकार शब्दही निघू शकतात, त्यामुळे तुमचा मूड ऑफ होऊ शकतो. पुढील रास आहे सिंह रास. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका किंवा जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार सुद्धा करत चला, त्याने तुम्हालाच अमर्याद आनंद मिळून जाईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळायचे आहेत. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक हे प्रभावित होऊ शकतात. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण बघायला मिळणार आहे. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणं शिकलं पाहिजे. जर तुम्ही असं केलं नाहीत तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाहीत. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज नक्कीच प्रयत्न करेल. पुढील रास आहे कन्या रास. नको ते विचार मनात घोळत राहतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोकं हे सैतानाचं घरच असतं. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगलेच धन खर्च करावे लागू शकते. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणं म्हणजेच प्रेम आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणून येईल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती आज तुम्हाला मिळणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. पुढील रास आहे तुळ रास. नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य
सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याचे अत्यंत आवश्यक आहे. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढवणं दृष्टीपथात येईल. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचं शांतपण सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थातच त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता. पण असे बोलण्याआधी विचार करणं नेहमी श्रेयस्कर आहे. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरून जातील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कुटुंबियांसोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळण्याची शक्यता आहे, तरीही तुम्ही संयम सोडू नका. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस माळवण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही समूहामध्ये असता तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पहा. तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ देखील मिळणार आहे. पुढील रास आहे मकर रास. मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा आजचा दिवस आहे. जर आज तुम्ही आपल्या मित्रांबरोबर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करत चला, कारण की धनहानी होऊ शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा आजचा दिवस आहे. तसंच तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घेणार आहात. आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा असणार आहे. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. पुढील रास आहे कुंभ रास. ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारातील आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होऊ शकतात. आशा आणि आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक देखील करतील. आज तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदित होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमवू शकतात. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ-बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमच्या लोकांमधील प्रेमात वाढ होऊ शकते. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न अवश्य करा आणि तुमच्या मौजमजा विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र तुम्हाला लाभणार आहे. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखंच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळून चुकणार आहे. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस चांगला आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.